पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता सर्वत्र ठिकाणी पाहायला गेलं तर भारताच्या ऑपरेशन सिंदूरची चर्चा सर्वत्र होताना पाहायला मिळते. मात्र ऑपरेशन सिंदूर नंतर भारतानं सुद्धा आपलं ऑपरेशन सिंदूर थांबलं नसल्याचं म्हटलेलं आहे. या संदर्भातील अधिक माहिती दिलेली आहे ती म्हणजे किरण रिजिजू यांनी वक्तव्य केलं आहे. आणि यासोबतच राजनाथ सिंग जे केंद्राचे संरक्षण मंत्री, देशाचे संरक्षण मंत्री, त्यांनी सुद्धा या संदर्भातली माहिती जी आहे ती दिलेली आहे. मात्र ऑपरेशन सिंदूर संपलं नसलं, मग आता ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत काय घडतं अशी सुद्धा चर्चा ही होताना पाहायला मिळते. आणि या संदर्भातच बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत माझी सहकारी प्राजक्ता आहे. प्राजक्ता, आपण पाहतोय की सध्या अपडेट जी समोर येते ती म्हणजे ऑपरेशन सिंदूर पूर्ण झालेलं आहे. त्या ऑपरेशन सिंदूरमध्ये 9 तळं जी दहशतवाद्यांची होती ती एअर स्ट्राईक करताना ती उद्ध्वस्त करण्यात आली. आणि ती उद्ध्वस्त केल्याच्या नंतर आता मात्र जर पाहायला गेलं तर अनेक आपण पाहतोय की ठिकाणी हे बॉम्बलास्ट असले होताना पाहायला मिळते. जी पाकिस्तानातील ठिकाण आहेत त्याच्यामध्ये बॉम्बलास्ट होताना पाहायला मिळते. आणि आता असंही समोर येते ते म्हणजे लाहोर मधलं लष्करी जे डिफेन्स आहे ते सुद्धा उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळते. काय सांगशील या संदर्भात? नक्कीच वैभव, थोडक्यात आधीचं सांगण्याची गरज आहे की जम्मूमधील पहलगाम इथे जो काही दहशतवादी हल्ला झाला, त्या दहशतवादी हल्ल्यानंतरच बघायला गेलं तर पाक आणि भारत यांचे तणाव, ज्यांचे जे संबंध आहेत ते तणाव पूर्ण झाल्याचं पाहायला मिळालं. अधिक ताणले गेले. हे काही आधीपासून चांगले नव्हतेच संबंध, ते आता अधिक ताणले गेले. आणि पहलगाम हल्ला झाल्यानंतर भारतानं जेव्हा सांगितलं की आम्ही याचं चोख प्रत्युत्तर देणार, तेव्हापासूनच पाकिस्तानकडून एलओसी शस्त्रसंधीचं जे उल्लंघन आहे ते सातत्यानं होत होतं. मागच्या 14-15 दिवसांपासून एलओसीवर त्यांच्याकडून गोळीबार केला जात होता. अंधाधुंद गोळीबार जो आहे तो पाकिस्तानकडून केला जात होता. त्याच दरम्यान म्हणजे पहलगाममध्ये जो काही दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर आता आपण 15 दिवसांच्या आतमध्ये ऑपरेशन सिंदूर राबवून आपण तो बदला घेतलेला आहे. चोख प्रत्युत्तर जे म्हणता येईल ते आपण पाकिस्तानला दिलेलं आहे. आणि एअर स्ट्राईक जी आहे ती आपण केली. 9 दहशतवादी तळं जी आहेत ती त्यांची ती उद्ध्वस्त केलेली आहेत भारतानं. भारताच्या लष्करानं ते कामगिरी जी आहे ती करून दाखवलेली आहे. आणि आता जर आपण पाहिलं तर जसाच हे ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं त्यानंतर जसं तू म्हणालास त्याप्रमाणे अनेक वक्तव्य समोर आली की ऑपरेशन सिंदूर हे अजून सुरू आहे. अशा प्रकारचं जे ट्विट असेल म्हणा, जे आपले एक्स चीफ आर्मी आहे त्यांच्याकडून आलं होतं. किरण रिजिजू जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर संरक्षण मंत्री यांनीही स्पष्ट केलेलं आहे की ऑपरेशन सिंदूर अजूनही आमचं सुरूच आहे, ते राबवण्यात आलेलं आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि पाकिस्तानने आता प्रत्युत्तरादाखल जो हल्ला आहे तो भारतावर करण्याचा प्रयत्न काल मध्यरात्री केला. त्यांनी भारताची 15 शहरं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी मिसाईल आणि ड्रोन जे आहेत ते यांचा हल्ला करण्याचा प्रयत्न भारताच्या 15 शहरांवर केला. परंतु तो हल्ला भारतीय लष्करानं हाणून पाडलेला आहे. त्यांची जी मिसाईल्स आणि ड्रोन आहेत तेच हवेतच निकामी करण्यात यश जे आहे ते भारतीय लष्कराला आलेलं आहे. आणि त्यानंतर भारतानं मात्र त्यांना सडेतोड उत्तर दिलेलं आहे. लाहोरमधील जे काही एअर डिफेन्स सिस्टीम आहे त्यांची, ते रडार जे आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात भारतीय सैन्याला यश आलेलं आहे. भारतीय सैन्याने, भारतीय लष्कराकडून हे स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की आम्ही लाहोरमधील जे काही त्यांचं एअर सिस्टीम होती ती आम्ही पूर्णपणे डिस्ट्रॉय केलेली आहे. उद्ध्वस्त करण्यात भारतीय सैन्याला यश आलेलं आहे. सध्या तरी एवढं जी आहे ती माहिती समोर आलेली आहे. नक्कीच प्राजक्ता, ज्या प्रकारे तू म्हणालीस की लाहोरमधील एअर सिस्टीम जे आहे ते उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे. मात्र असं सुद्धा समजतंय की जी 15 शहरं जो भारतातली आहेत त्याचा जो उल्लेख केला, ती 15 शहरं कोणती आहे ती आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर अवंतीपुरा आहे, श्रीनगर आहे, जम्मू आहे, पठाणकोट आहे, अमृतसर आहे, कपूरथला आहे, जालंधर आहे, लुधियाना आहे, आदमपूर आहे, बटिंडा आहे, चंदीगड आहे, नाल आहे, फिलोदी, उत्तरलाही आणि भुज अशा या 15 शहरांना पाकिस्तानकडून खरं तर टार्गेट करण्यात आलं होतं. मात्र त्यांचं टार्गेट जे ते भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केलेलं आहे. जसं तू प्राजक्ता सांगितलंस की हवेतच भारतीय लष्कराने त्यांचं टार्गेट जे आहे ते उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. दुसरीकडे जर पाहायला गेलं तर जी यंत्रणा खरं तर पाकिस्तानकडून वापरण्यात येणार होती ती म्हणजे HQ-9 एअर डिफेन्स सिस्टीम जे होतं ते पाकिस्तानातलं उद्ध्वस्त जे आहे ते केलेलं आहे. आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर ज्या प्रकारे 15 शहर एकंदरीत भारतातली उद्ध्वस्त करण्याचा हा पाकिस्तानचा प्रयत्न होता. मात्र आता अपडेट सुद्धा अशी येते की पाकिस्तानातलेच कुठले तरी 12 शहर आहेत त्यांच्यावरती एअर अटॅक असेल, ड्रोन हल्ला असेल तो झाल्याचं म्हटलंय.
या संदर्भात काय सांगशील? नक्कीच वैभव, तू जसं म्हणालास की आज सकाळपासूनच पाहिलं तर पाकिस्तानमध्ये बॉम्बलास्ट झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या. अनेक शहरांमध्ये झाला आणि मग तो म्हणजे लाहोरमध्ये झाला, अशी काही आता ह्याच्या मागोमाग या शहरामध्ये झाला, अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या. आणि पाकिस्तानकडून असा दावा केला जातोय की तो भारतीय सैन्यानेच केलेला आहे. हे ड्रोन हल्ले जे काही आमच्यावर झालेले आहेत ते भारतीय सैन्याने केलेत, असा दावा पाकिस्तानकडून केला जातोय. मात्र त्याची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाहीये. आता पाकिस्तानच्या कोणत्या 12 शहरांवर ड्रोन हल्ले झाले तर ते शहरं आहेत उमरकोट, कराची, सियालकोट आहे. तसंच लाहोरचाही यामध्ये समावेश आहे. शेखपुरामध्ये ड्रोन हल्ला झालेला आहे. नरवाल या शहरातही झाला. चक्राला, गुजरानवाला, रावळपिंडी, घोटकी, बहावलपूर आणि अटक या सगळ्या या 12 शहरांमध्ये पाकिस्तानच्या ड्रोन हल्ला झालेला आहे. आणि त्यांनी पाकिस्तान सैन्याकडून असा दावा केला जातोय की ते भारतीय लष्कराकडून घडवून आणण्यात आलेला आहे. परंतु त्याला कोणताही दुजोरा जो आहे तो अद्याप भारताकडून देण्यात आलेला नाहीये. भारतीय सैन्याने कोणत्याही प्रकारची वक्तव्य जी आहे ती यावर केलेली नाहीये. परंतु हा पाकिस्तानचा दावा आहे आणि ते कुठेतरी युद्ध छेडण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतं वैभव. निश्चितच जसं प्राजक्ता तू सांगितलंस की हा दावा पाकिस्तानचा आहे, कारण ज्या वेळेला ऑपरेशन सिंदूर हे भारताने हाती घेतलं होतं त्यावेळेला भारताचं टार्गेट हे केवळ दहशतवाद होते, कोणत्याही प्रकारचे नागरिक नव्हते. त्यामुळे पाकिस्तानच्या नागरिकांवरती कोणत्याही प्रकारचा हल्ला हा भारताला करायचा नाहीये. मुळात भारताला कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध हे पाकिस्तानासोबत ठेवायचं नाही. त्या संदर्भातली मात्र तयारी ही भारताची आहे, कारण पाकिस्तानाकडून जर दोनात करण्यात आले तर भारत सुद्धा आपल्याकडून तयारीशील तयार असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे निश्चितच जसं तू सांगितलंस की दहशतवाद्यांना भारताकडून टार्गेट करण्यात आलेलं आहे, मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये नागरिकांना टार्गेट करण्यात आलेलं नाही. मात्र ज्या प्रकारे आता हा हल्ला झालेला आहे पहलगामचा, त्याच्यानंतर मात्र दोन्ही शहरांमधील दोन्ही देशांमधील जर पाहायला गेलं तर तणाव जो आहे तो वाढलेला आहे. मग पाकिस्तान असेल किंवा भारत असेल, दोघांकडून सुद्धा दोन्ही देशांकडून सुद्धा जे निर्बंध होते, जे निर्णय होते ते घेण्यात आलेले आहेत, निर्बंध जे आहेत ते लादण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता या सगळ्यानंतर आता भारत नेमकं कशा प्रकारे भूमिका घेतं, ज्या प्रकारे तू उल्लेख केलास की जे आता पाकिस्तानामध्ये जे बॉम्बलास्ट असतील, जे सकाळपासून पाहतोय लाहोरमध्ये घडत आहेत, त्याच्यानंतर अनेक ठिकाणी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी अशा प्रकारचे बॉम्बस्फोट जे झाले, ड्रोन हल्ले झाले. मात्र याची कोणत्याही प्रकारची जबाबदारी ही अजून कोणी स्वीकारली याचं वृत्त समोर आलेलं नाहीये. मात्र पाकिस्तानचा दावा आहे की ते भारताने केले, मात्र भारताकडून सुद्धा तशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते समोर आलेलं नाहीये. त्यामुळे आता निश्चितच आता या सगळ्यावरती भारताकडून काय निर्णय येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.